5 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास बांबू गार्डन जवळ 2 अजगर असल्याचा फोन महादेव खोरी येथून रक्षक वन्यजीव संरक्षक संस्थेचे सर्पमित्रांना आला। सर्पमित्र पराग गवई आणि दिनेश मदारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। येथील परिसरातून 2 अजगरांना रेस्क्यू करीत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले। रक्षक वन्यजीव संरक्षण संस्थेने अमरावती वन विभागाला याची माहिती देऊन नोंद करून घेतली। रेस्क्यू केलेल्या 2 अजगरांना सुरक्षित त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। रक्षक वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष ठकसेन इंगोले, अभिदानी आणि वन विभागाच्या कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार, मी ठकसेन इंगोले। काल रात्री 11:30च्या सुमारास सर्पमित्र सनी गवई आणि दिनेश यांना कॉल आला होता की बांबू गार्डन येथे अजगर जातीचा साप निघालेला आहे। तर हे लगेच तिथे घटनास्थळी पोहोचून यांनी अजगर पकडला आहे आणि हे अजगर आम्ही वन विभागाला मध्ये नोंद करून जंगलात सोडणार आहे। त्याची सरासरी 9 फूट आहे, अधिकतम लांबी 25 फुटापर्यंत आढळतो। विविध भागात पकडलेले आहे। एक अजगर आपल्या बांबू गार्डनमध्ये पकडलेला आहे आणि दुसरा अजगर जो आहे हा महादेव खोरी परिसरामध्ये आढळलेला आहे। आणि यांचे मुख्य अन्य ससा, घार, त्याच्यानंतर हरिण वगैरे इत्यादी असतात। तसा माणसांना याचा काही धोका नसतो। आता हे कुठे सोडणार आहे तुम्ही? आता हे आम्ही बांबू गार्डनच्या समोर जंगलमध्ये समोर सोडणार। पराग गवई, मी उत्तमनगरमध्ये राहतो। काल रात्री मला जवळपास 11:30च्या सुमारास एक कॉल आला महादेवपुरी परिसरातून की तिथे एक अजगर जातीचा खूप मोठा साप आहे बा। तर मी तिथं गेलो असता मी बघितला की इथे अजगरच आहे बा। तर मी त्याला रेस्क्यू केले आणि रेस्क्यू केल्यानंतर आता इथं वन परिक्षेत्रामध्ये याला घेऊन आलेलो आहोत। अजगराची नोंद केलेली आहे आणि आता त्याला पर्यावरणामध्ये सोडायसाठी जाणार आहोत। याची लांबी जवळपास 21 फुटापर्यंत होऊ शकते आणि हा जवळपास 16 ते 17 किलो आहे। मानवाला तर याचा काही धोका नाही, पण याच्या जे हार असू शकतात त्यांना त्याचा धोका असू शकतो, बस बाकी तर काही नाही।